डॉक्टर अजय नाखवा हे भारत सरकारच्या कृषी संशोधन सेवेद्वारे निवडलेले महाराष्ट्रातील मच्छीमार समुदायातील पहिले शास्त्रज्ञ आहेत. केंद्र सरकारच्या केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थेत ते वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. माशांच्या पिल्लांच्या मासेमारीवर निर्बंध आणणाऱ्या मिनिमम लीगल साईज या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती आणि त्या संदर्भातील क्षमता बांधणी विकासाचे उपक्रम त्यांनी राबवलेत. सिल्वर पापलेट या माशाच्या पिल्लांच्या संरक्षणावर भर दिलाय. महाराष्ट्रातील मच्छीमार आणि मासळी संवर्धनासाठी धोरणात्मक कामगिरी करणाऱ्या डॉक्टर अजय नाखवा यांना मरीन कॉन्झर्वेशन कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2025 सालचा SFC इन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रस्तुत स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड प्रदान करण्यात येतोय. खूप छान वाटला कार्यक्रमाबद्दल. म्हणजे जे आपल्या पर्यावरण संदर्भात जे लोक काम करत आहेत ते सगळे सर्वसामान्य म्हणजे आपल्याला लोक वाटतात, पण ती पर्यावरणविषयी एवढे महत्त्वाचं काम करतात. ह्या पुरस्कारामार्फत त्यांना सन्मानित केलं असतं. जसे शेलार साहेब पण म्हटले की आपल्याला म्हणजे असामान्य माणसं एवढं चांगलं काम करून आपल्या पर्यावरणाबद्दल महत्त्व सांगतात, ते भरपूर उल्लेखनीय आहे आणि ह्या अवॉर्डच्या तर्फे ते अधोरेखित होते. भरपूर बरं वाटलं, कारण का ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे सागरी क्षेत्रामध्ये मरीन कन्झर्वेटर म्हणून मला जो पुरस्कार मिळाला, एकतर हा पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आला म्हणून मी तरुण भारत आणि आपले त्या संस्थेचा भरपूर आभार मानतो की त्यांनी गौरव केलं. आणि मी एक मच्छीमार आहे ॲक्च्युली, आणि मच्छीमार समाजातून पहिला शास्त्रज्ञ आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मला जी संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये मी काम करतो, केंद्रीय समुद्री मासिके अनुसंधान संस्थान, त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे त्या संस्थेमुळे मला आपल्या मच्छीमार समाजासाठी भरपूर काही कार्य करता आलं, किंवा जे आपल्या मासेमारीबद्दल किंवा जी छोटे पिल्लांची मासेमारी होतो, किंवा बाकी जे कासव वगैरे किंवा मॅमल्स, मरीन मॅमल्स म्हणतो आपण त्यांना, त्या संदर्भात काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे आपल्या मच्छीमार समाजात जनजागृती करता आली. जसं वेल शार्क आहे किंवा सॉफिश आहे, ह्या संदर्भात जे दुर्लभ प्रजाती आहेत किंवा नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत, तर त्या संदर्भात त्यांना त्याचं महत्त्व पटवून देणं आणि त्याचं कसं जतन करता येईल त्या संदर्भात मला काम करण्याची संधी मिळाली माझ्या संस्थेमार्फत आणि त्याच समाजाचं असणं काढून, आणि त्याच्यासाठी गौरव मिळाला. त्याच्यामुळे आणखीन लोकांना त्यामध्ये प्रोत्साहन मिळेल आणि असं काम करण्याची एक त्यांना प्रेरणा मिळेल.